मित्रांनो आपण आलो आता इकडं निसर्गाच्या सांगेत. आमचा इशू पळून गेला बघा, लगेच पाळणार फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे. त्याला काही कॅमेरात आवडत नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला चॅनल थोडा मागे पडलाय, सबस्क्रायबर थोडे कमी झाले. सध्या खूप गरज आहे आपल्याला. तुम्ही आमच्यावर दुर्लक्ष करता, ही गोष्ट काय बरोबर पटत नाही आम्हाला. तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे ना आम्हाला. फटाफट सबस्क्राईब करा. तुमच्या पेजला पण सबस्क्राईब करा, तुम्हाला पण सबस्क्राईब करा. तुम्हीच करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुमच्या अकाउंट मधून पैसे कट नाही होणार. आम्हाला पैसे भेटतील त्यामधनं. तुम्ही आम्हाला जर ग्रोथ झाली, आम्हाला वाटलं की नाही का बाबा तुम्हाला पैसे द्यावा, तुम्हाला पैसे द्यावा, पण आम्हाला माणूस दाखवा. हे बघा बाबू किती बी समोर हे बघा कसा लपतोय. त्याला काय आवडत नाही, पण तो आल्याशिवाय मग मजा येत नाही. चला तुम्हाला कोणचा व्हिडिओ आवडतो, कोणचा क्लिअरिटी आवडते ते सांगा बघ. सापडलाय पोरगा, सापडलाय. गाणं म्हणून दाखव, जीवलग जीवाचा. आमचा जीवाचा आमचा बाबू, बाबू जीवलग जीवाचा. बाबू नाही रे आपला इशू दादा, जीवलग जीवाचा. डायरेक्ट शर्ट बाबू हायच रे, पण इथं इशू दादा आहे. डायरेक्ट कोण जा की कैरी दिसते फक्त, कैरी बोलली कैरी. आत्ताच्या बारी 8-9च्या पूर्वी. घ्या आता झणझणीत पाऊस आलाय, वातावरण एकदम नाद आहे, पण इशू आपला काय नाही सा तोंड लपितो काय कळत नाही मला. हे आपली गँग अशी चालली निवांत फिरत फिरत. वातावरण बघा, हे वातावरण. इकडचं तुम्हाला दिसत आता फिरतोय. वर्ल्ड वॉरला अपडेट चांगला पाऊस चालू झाला आता. नुसत्या गारा पडणार आता इथे. पाऊस दिसत नसेल तुम्हाला. आप्पा व्हिडिओ काढतानी, बाबू भाऊ पावसात चालतानी, सूर्य आता खाली जातानी. चोर आंब्या चोर आंब चोरून आणले पावसात आंबा चोर छाती काढून चालते. किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा वास. किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा वास. कोणालचा मित्र मी, माझा मित्र भैरवचा मित्र मी, आणि दोघं जीवलग. आम्ही एकदा काय झालं माहिती का, आम्ही बसलो त्या बिल्डिंग मध्ये. सांग रे पुढं. बिल्डिंग मध्ये बसून ना, सांग रे पुढे. बिल्डिंग मध्ये बसलो आणि बाबू पण होता. बाबू इकडे सांग पुढलं. आम्ही एका बिल्डिंग मध्ये बसलो होतो आणि आम्हाला वीज पडताना दिसली. मग आम्ही डायरेक्ट पळत वीज बघायला. सर साईडला आता. तुला पण फोन केला आम्ही. आम्हाला फोन केला. किल्ले भारी दिसते बरं. हे चल मागो याचे बाहेर दिसते ना. क्या बोल रहा है. तरी आपलं कुठपर्यंत आपण काय पडलं, वीज पडलेली. मग तिकडे आम्ही आप्पामुळे गेलतो बघायला. दिसते असं आता छपरीमुळे आपला देश मागे. यांच्या गावात येईल ना कशाला लायसन येते काय माहिती. यांच्या आई बाबाला मारली पाहिजे. पुढे काय पुढे आलतो. वीज पडली आणि आपण बघा वीज पडली आणि फाटत होती पोराची. रात्री झाली हा काय काय करायची. फाटत तरी काय पोराची फाटत होती. ती मागची त्याची फाटत होती. मग आम्ही तरी आप्पा आपले दिलदार व्यक्तिमत्व यांनी हिंमत दाखवली. म्हणले चला आपण जाऊ. मग जाऊन आम्ही वीज बघून आलो.
पुढे पडली कसं काय झालं त्याच्या अगोदरच आम्हाला कळलं तिथं ते नको सांगायला हा तिथे आत एक पर्सनल विषय चालू होता. डेंजर जरा ते नको सांगायला मेट्रो गाड्यांची कमी नाही बरं पावसात गाडी आपण सांगा पुढे काय असं आणि मग काय नाही आम्ही पावसात आलो बघायला. पावसात मोकर पाणी होतं. मोकर पाण्यातून येऊ ते बघा आता सांगता होता सांगता वाचलाय आता टेस्ट झाला ताप झालं. सांगता वाचलाय दाखवतो नवीन अपडेट आता परत पुढच्या रोबोली. तुझं ऐकलं रे मी. ये आता बाबू आपला नारळ घेऊन आलेला आहे सोलायला दादा युट्यूब मध्ये बाबू नारळवाला याला काहीतरी बोलून ना. बाबू नारळवाला कोण पिन पाणी अजून एक आणि इकडे 4 जण आमची थांबा बाबूशी आम्ही पैज लावली होती की नाही का नारळ तोडून आणशील का यांच्या घरी नारळाची झाड आहे मोकार नारळ मोकर आले पुढचे नारळ दाखव तिकडे. हो का? नारळाची झाड यांच्या बंगल्याच्या आधी आणि अशी पैज लागली होती की बाबू नाही का नारळ तोडून आणू शकत नाही पण बाबूनी ह्या पोरासाठी म्हणजे हा इशू लोन कर दाखवतो याच्यासाठी यांनी म्हणजे दोघं जीवलग जीवाचे एक जिसम दो जान एक जिसम दो जान असे दोघं मित्र आहेत ते आणि बाबू त्याच्यासाठी काही पण करू शकतो बघ फक्त तो म्हणला मला नारळ प्यायचे डायरेक्ट इथे नारळ बघा त्यांनी सोडून आणलाय घरून आणि बाहेरच इथे स्ट्रगल चाललंय हा काही मला काही अडचण नाही पाणी मला दिलं तरी मीच प्याणार आणि तुम्हाला नसेल प्यायचं तरी नाही दिलं मी भांडून घेणार डायरेक्ट तुमच्याकडून तू जर तू नको ना कोणी आतापर्यंत बोलणार माणूस हा होता एवढं गॅस पाचत असा तो पण पाहिजे कारण इथं त्याच्याशिवाय मजा नाही इथं हा माणूस नसल्यावर ब्लॉगिंगला मजाच नाही तुम्हाला पण बघाय मजा येणार नाही हा माणूस नसल्यावर नारळ याच्यासाठी अरे मला काय लागत लगेच हातात याचा तरी तुम्ही बघितलं असं नाही बघितलं तर थांबून स्टॉप करून बघा कशी दादागिरी करते नारळ याचा